नमस्कार. महत्त्वाची माहिती. शक्तिपीठ महामार्गाची. शक्तिपीठ महामार्गातील मोठे 6 तालुके हे आता सध्या वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा मोठा विरोध आणि काही ठिकाणी जास्त पैसे लागत असल्या कारणामुळे हा महामार्ग दुसऱ्या ठिकाणून वळवण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला आहे. नेमकी काय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, काय बातमी आहे, सविस्तररित्या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाची माहिती असल्या कारणामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच आपण जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर एकच विनंती करू इच्छितो की चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या. शक्तिपीठ महामार्ग हा टोटल 802 किलोमीटरचा महामार्ग असून हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्ग टोटल 12 जिल्ह्यातून जाणार होता आणि 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश होता. परंतु आता सध्या 6 तालुके या महामार्गातून वगळण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे. नेमके कोणते 6 तालुके आहेत चला पहा. 802 किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकंगले, कांगल, भरतगड आणि आजरा या तालुक्यांना वगळण्याचा मोठा निर्णय हा शासनाने घेतला आहे. गुरुवारी महामार्ग भूसंपादनाच्या प्रक्रियेचा शासनाचा GR जाहीर करण्यात आला आणि त्या आदेशात याचा स्पष्ट उल्लेख आहे. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होता. त्यामुळे महामार्गाच्या नकाशातील कोल्हापुरातील 6 तालुक्यांना वगळण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे. हे नियोजन महामार्ग वर्ध्यातील परवनापासून गोव्याच्या सीमेला लागून असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असणार आहे. कोल्हापुरातील शिरोळ, करवीर, हातकंगले, कागल, बोरगड, आजरा या 6 तालुक्यांऐवजी पर्यायी रस्ते शोधण्याचे निर्देश आता शासनाने दिले आहे. म्हणजे 100% आता हा महामार्ग या 6 तालुक्यांमधून काही जाणार नाहीये. महत्त्वाचं म्हणजे आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे सध्या पवनारपासून सांगली जिल्ह्यापर्यंत रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मूळ आराखड्यानुसार गोव्याला पोहोचण्यासाठी हा महामार्ग कोल्हापुरातूनच जाणे अपेक्षित होते. मात्र कोल्हापुराच्या विरोधामुळे हा मार्ग झाला नाहीये आणि त्यासाठी टोटल 20,787 कोटी रुपयाचा खर्चाला मंजुरी देखील देण्यात आली होती. परंतु त्याचा 12,000 कोटी रुपयांचा खर्च मूळ खर्च आणि 8,000 रुपयांचा कोटी प्याजवटी खर्च दिला जात होता. परंतु यामध्ये असं झालं की शेतकऱ्यांचा मोठा विरोध असल्या कारणामुळे हा महामार्ग होणे या तालुक्यामधून आता काही शक्य नाहीये. त्याकरिता सरकारने हा महामार्ग दुसऱ्या ठिकाणून वळवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु गोव्याला जाण्यासाठी महामार्ग कोल्हापुरातूनच जाणार आहे. यावर शेट्टींनी विरोध केला आहे. शेट्टी म्हणाले आहे की महामार्ग तर कोल्हापूरमधून जाणारच आहे, मग इतर लोकांचाही देखील आता त्याला विरोधच असणार आहे. तुम्ही जरी हे 6 तालुके जरी वगळले तरीही देखील कोणत्या ना कोणत्या तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे आणि तिथला शेतकरी या महामार्गासाठी विरोध करणार आहे. म्हणून आणखी देखील शक्तिपीठ महामार्गाचं जे काही संकट आलं होतं ते अजून काही टळलेलं नाहीये, कारण की कोल्हापूरमधून अजूनही देखील विरोध या महामार्गासाठी आहे. जरी हे महामार्ग वळले आणि दुसरेही देखील पर्यायी महामार्ग शोधण्याचा सरकारने निर्णय घेतला असला तरीही देखील तिथेही देखील शेतकऱ्यांचा विरोध होत राहील असं शेट्टींचं म्हणणं आहे. नेमके आता पुढे काय घडतं ते आपण बघूच. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या, ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. असे